अनंतकोटी ब्रह्मांड चक्रचालक भगवान श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचा 10वा अध्याय समजून सांगताना, विभूती योग समजून सांगताना, भगवंतानी आपली विभूती सांगताना सर्व एकच विभूती सांगितली सागर महाराज. पण स्त्रीविषयी किंवा महिलाविषयी किंवा स्त्री धर्माविषयी भगवंतानी 7 विभूती सांगितली. तो श्लोक आपण सेवेसाठी घेऊ आणि आपली सेवा गुरु माऊलीच्या चरणी निरकंठेश्वर महादेवाच्या पवित्र पावन चरणी समर्पित करू. श्री भगवान उवाच मृत्यू सर्वहारश्च मुद्भावश्च भविष्यतां कीर्ति श्रीवाच्य नारीणां स्मृति मेधा धृति क्षमा मृत्यु सर्वहारश्चाहं मद्भुवश्च भविष्यतानां कीर्ति श्रीवाच्य नारीणां स्मृति मेधा धृति क्षमा. श्री ज्ञानेश्वर माऊली आपले गुरुदेव भगवान श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने लिहित आहेत. मराठीमध्ये भाषांतर करताना भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरीमध्ये आणि सृजलिया भूताते मीच धरी सकळ जीवनही मीच अवधारी शेकी सर्वाचे या संवारी तेव्हा मृत्यूही मीच. आता श्रीगणाच्या पैकी माझी या विभूती 7 अनेकी ती एक कौतुकी सांगिजेल तरी नित्य नवी जे कीर्ती अर्जुना ती माझी मूर्ती आणि औदर्याची जी संपत्ती तेही मी आणि पैगामी वाचा जे सुखासनी न्यायाच्या आरोढणी विवेकाच्या मार्गी चाले देखील या पदार्था जे आठवून दे माता ती स्मृती येथ त्रिशुद्धी मी पै स्वहिता अनुयायिनी मेधा ते गाये जनी धृती मी त्रिभुवनी क्षमा ते मी एवं नारी माझारी या 7ही शक्ती मी अवधारी ऐसे संसार गज केसरी म्हणता झाला. बोल हरी बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद बोल. बोल हरी बोल हरी 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 केशव माधव गोविंद बोल. हरी बोल 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 हरी 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 बोल केशव माधव गोविंद बोल. बोल हरी बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद बोल. विश्वचालक भगवान श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचं हे गोड असं अमृत दे द्यावं. हे पोटात जाणं गरजेचं आहे. सद्बुद्धी पाहिजे आजच्या सर्वांनाच. दुर्बुद्धीनं किती अनर्थ घडून राहिलेत. म्हणून सद्बुद्धी देण्याचं एकमेव साधन जर कोणतं असेल तर श्रीमद भगवद्गीता आहे. नाही तुम्हाला संस्कृत येत नंतर मराठीमध्ये ज्ञानेश्वरी आहे. तुम्ही उच्च शिक्षित आहात, ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट आहात, कोणी उच्च शिक्षण घेत आहेत, IT सेक्शनमध्ये आहात, तर तुम्हाला इंग्रजी येत असेल तर इंग्रजीमध्ये सुद्धा भाषांतर झाले आहे ज्ञानेश्वरीचं. जरूर वाचा. वाचाल तर वाचाल ते बी सद्ग्रंथाचं जे ग्रंथ रचना भगवंताला मान्य आहे, संतांना मान्य आहे आणि वेदाला मान्य आहे अशीच वाक्यरचना वाचावी, बोलावी आणि सांगावी देखील. आणि म्हणून देव हो याची आवश्यकता आहे. दुर्बुद्धीनं किती अनर्थ घडून राहिले. सामाजिक क्षेत्रामध्ये, धार्मिक क्षेत्रामध्ये, सगळ्या क्षेत्रामध्ये अनर्थाला काही सीमा राहिली नाही.
जे काही सुखरूप जीवन आहे ते आपण फक्त मानून राहिलो. कसं तरी जीवन चाललंय, मरण येत नाही म्हणून जगायचं अशा पद्धती. काहीतरी आनंदमय सुखमय जीवन जगायचं असेल तर सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर. आता वेडे एक लोक 10 ते 15 लाखाचं जनसमुदाय आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत भगवान पांडुरंगाकडे जातात. शिकलेले आहे, अशिक्षित आहे, सर्व काही आहे, सर्व क्षेत्रातले लोक का जातात? महिना श्री संत गजानन महाराज दिंडी परवा निघली. 556 किलोमीटरचा प्रवास आहे, महिना लागतो. पण खरे वारकरी परत जाताना एस टीनं जात नाही, परत माऊलीबरोबरच येतात. ती खरी वारी आहे. पण आता वेळ नाही, संसार आहे तुमच्या मागं, जबाबदारी आहे म्हणून लोक येतात. पण काही जे विचारे खरे वारकरी आहेत ते परत येतात. किती त्रास आहे, ऊन वारा पाऊस सगळ्या ठिकाणी व्यवस्था चांगली होतेच का बरं? लाखाचं समुदाय. आणि म्हणून देव हे जरी भौतिक सुख नसेल पण मानसिक सुख जे आहे किंवा आत्मानंद जो आहे तो काही वेगळा आहे. चांगली गोष्ट खाल्ली बरं वाटतं आपल्याला. कसं सुख आहे अल्प का होईना. हे जसं सुख अल्प आहे तसं ते दीर्घ सुख आहे, ते जास्त सुख आहे. हे सुख आहे पण ते परम सुख आहे. शरीराकडं नाही पाहते, शरीराकडं पाहून कसं चालेल, काय सुख आहे. आणि म्हणून द्या सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर पाहिल्यानंतर सर्व शीण हारतो. आणि म्हणून द्या हो ज्ञानेश्वर माऊलीने ही परंपरा सुरू केली. हैबती बाबांपासून चालू झाली, आता 750 वर्ष झाले. आता दिंडी सोहळा तर फार महत्त्वाचं आहे. माऊलीचं 750वी जयंती उत्सव आहे. आणि म्हणून या वारीला विशेष असं महत्त्व आहे. म्हणून देव त्या माऊलीचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. त्यांनी मराठीमध्ये आणि श्रीमद भगवद्गीता सांगितली, तिला ज्ञानेश्वरी म्हणतात. भाव धरोनी वाच ज्ञानेश्वरी, भाव धरोनी वाच ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी दयावरी, कृपा करी हरी दयावरी. सुमुखे आपण सांगतो श्री विष्णू, सुमुखे आपण सांगतो श्री विष्णू. श्री गीता हा प्रश्न अर्जुनेचे भावधरुनी, भावधरुनी, भावधरुनिया, भावधरुनिया. वाच ज्ञानेश्वरी, भावधरुनिया, वाच ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी दयावरी, कृपा करी हरी दयावरी. कृपा करतो म्हणजे काय करतो द्या हो, दुर्बुद्धी नाही पाहिजे, सद्बुद्धी देतो. तेषा सतत युत्थानां भजता प्रीतिपूर्वकम दधामी बुद्धियोगम तम. बुद्धी चांगली पाहिजे त्या. मन जातं आहे, सगळ्याचं जातं आहे, तरुण असो तरुणी असो वृद्ध असो. पण हे मनाला आवरण्यासाठी काय उपनिषदामध्ये सांगितलं ते सांगणं तुम्हाला योग्य नाही. आत्मानं रथिनं शरीरं रथमेव तू बुद्धी तू सारथी मन प्रगर्मेच इंद्रियानी हयारणा हो विषया ते गोचराम. हा शरीरामध्ये आत्मराज आहे, हा रथ आहे. या रथावर तो बसलेला आहे. आणि या रथाचे घोडे म्हणजे 5 इंद्रिय आहे, डोळे कान नाक घस उपस्थ गुद. दशेंद्रियात म्हणजे जे 5 इंद्रिय घोडे आहे. आणि त्या इंद्रियाच्या तोंडामध्ये जो लगाम आहे तो मन आहे. मन सगळ्यातच जातं. मन चांगलं पण आहे वाईट पण आहे. एक मग आता मी घराला कुलूप लावून आला असेल, कुलूप उघडायची किल्ली वेगळी आणि लावायची वेगळी आहे. एकच किल्ली आहे, इकडं फिरवले लागले जातं, इकडं फिरवले तर उघडले जातं. तसंही मन आहे, याला इकडं फिरवलं तर हे चांगले विचार करील, तुम्हाला चांगले संस्कार देईल, सकाळी लवकर उठायला लावेल, भजन पूजन करायला लावेल, आईवडिलाचं दर्शन घ्यायला लावेल. दोघांनी गंध लावावं, चांगलं आपल्या भारतीय संस्कृतीचं आणि संवर्धन करावं.
गंध लावावं, महिलांनी कुंकू लावावं, सगळ्यांचा आदर करावा, सासू सासरे साधू संत नातेवाईक यांचा आदर करणं, डोक्यावर पदर असणं, तिला भारतीय मदर असं म्हणतात. आणि म्हणून देव या सर्वांचं शिक्षण मिळायचं असेल तर त्यासाठी ज्ञानेश्वरी आहे. ही आपल्याला सुसंस्कार देते म्हणून ती आपली आई आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊलीला सगळे माऊली म्हणतात. म्हणून देव आईचे अनंत असे उपकार आहेत आपल्यावर. कित्येक कवी अनेक संत, कवी अनेक संत, कित्येक कवी अनेक संत, तिचेच गुण गाती रे, तिचेच गुण गाती रे. किती थोर हा आईचा महिमा, किती थोर हा आईचा महिमा, जनार्दन स्वामी सांगितला, जिने जन्म दिला तुझला आणि लहानचा मोठा केला. म्हणून भगवंताने आपली विभूती सांगताना बुद्धी मी आहे. बुद्धीचे वैभव आन नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. हिचं वैभव आहे महाराज. चांगला योग्य काय, अयोग्य काय, चांगलं काय, वाईट काय, सत्य काय, असत्य काय याचा निर्णय करून देणारं तुमच्या शरीरामध्ये असणारं अतिइंद्रिय जर कोणता असेल तर ती बुद्धी आहे. चांगला विचार करता येते की नाही आपल्याला. जनावराला बुद्धी आहे पण तो त्या बुद्धीच्या साह्यानं तो परमार्थी प्रगती नाही करू शकत. हत्ती आहे त्याला बुद्धी आहे, तो स्टूलवर उभा राहतो, वाघ जाळीतून बाहेर येतो, आपण जसं सांगतो तशी कुदी मारतो, त्याच्या तोंडामध्ये आपलं आणि डोकं दिलं तरी तो चावत नाही, शिकतो तो. पण त्याला योग्य अयोग्य कळतं, शिकवल्यानंतर. पण त्याला करता येतं का योग्य? त्याला जाता येईल का वारीला? ठरलं एखाद्या वाघानं जायचं वारीला, वारकरीच पडून जाते. म्हणती जळवी आणि म्हणलंय त्यांना, ते भोग योनी आहे, त्यांना फक्त भोग माहिती. आणि म्हणून बुद्धी मी आहे. सगळे लोक कीर्ती करत जातात, मरावे परी कीर्ती रूपे ओरावे. कीर्तीसाठी किती वर्ष खर्च करतात, कोणी 5 वर्षासाठी, कोणी 10 वर्षासाठी, कोणी माझं नाव व्हावं सगळ्यालाच वाटतं. संपत्तीसाठी धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, पुत्रलक्ष्मी, पौत्रलक्ष्मी, जनलक्ष्मी, जयलक्ष्मी, विजयलक्ष्मी, सौख्यलक्ष्मी, मोक्षलक्ष्मी यासाठी कोण झटत नाही. ती माझी विभूती आहे. नुसतं पैसा म्हणजे आणि स्त्री नाही, एवढं सर्व एवढी लक्ष्मी मी आहे. 8 रूपानं तुमच्या घरामध्ये 8 पावलं आली की मग तुम्हाला समाधान मिळतं. सोन्याच्या पावलाने, सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी आली, ओवाळतो कापुराने हक्का प्रसन्न झाली. सोन्याच्या पावलाने ओ कुंकवाने घातला सडा, मुठी तांबूल विडा, हाती शोभे हिरवा चोडा, दिला प्रसादाचा पेढा सोन्याच्या पावलाने. बुद्धी स्मृती ध्यानात राहत नाही. काय काय म्हणतात, गुरुजी रिटायर होतात तरी मॅट्रिक पास होत नाही. काय म्हणत त्या बुद्धी. आमच्या गुरुजीकडं नका पाहू, याला काय म्हणायचं. काय पती पत्नी गुरुजी आणि त्यांची पत्नी जेवायला बसले, आंबा वाढला, रस नाही केला, नाही रस नाही केला, असेच आंबे खा. गुरुजीनं सांगितलं अर्थाचा अनर्थ कशी बुद्धी असते, मला अशी स्मृती करा. ते आंबा जर साली सगट खाल्ला तर चालेल का? आंबा जर सालीसह खाल्ला तर चालेल का? आता तिनं अर्थ वेगळा धरला. माझ्या जगत खायला लाज वाटते काय, माझ्या बहिणी जगत खायला गोड लाग. सालीचा अर्थ काय लावला? साली. त्याची साली कोण नाही कळलं तुम्हाला? आंबेरस खाऊन आले काय ते? श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय
जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय राम. सालीस म्हणजे तसं खाल्लं चालतं का? काही म्हणतात सालीमध्ये जास्त व्हिटॅमिन राहतं. अगं मी त्याच्यासाठी तुझ्या बहिणीसाठी नाही म्हणत. काय तू काय अर्थाचा अनर्थ लावला असे काही अर्थात. याला बुद्धी म्हणतात. ती सुद्धा बुद्धीच आहे. दुराचारी लोक दुराचारांची बुद्धी, ती सुद्धा दुराचाराची बुद्धी आहे. स्मृती ध्यानात राहिलं पाहिजे. मेधा चित्त स्थिर राहिलं पाहिजे. आणि धारणा हेतू चांगला पाहिजे. देव हेतू पाहतो, त्याला धारणा म्हणतात. अशा प्रकारची 7 प्रकारची विभूती सांगितली भगवंतानं. त्यापैकी एक विभूती नारीची 7 प्रकारची विभूती आहे महाराज. म्हणून नारी नारी मत कहो, नारी है रतन के खान, नारी के पेट जल में राम लक्ष्मण हनुमान. वड सावित्रीचं व्रत करतात तुम्ही. सावित्रीचं घडलेला प्रसंग हा. आपल्याला मुलगी व्हावी म्हणून अश्वपती राजा हा यानं गायत्री मंत्राचं 18 वर्ष जप केला मुलगी व्हावी म्हणून. बरं का, मला असं आश्चर्य वाटलं. येता येता आपलं गुरुबंधूशी आहे, पण मुलगा फार चांगला आहे बाबा, मला आता दिवस गेले आहेत, मला काही प्रसाद द्या, पण मुलगी व्हायला पाहिजे. अरे म्हणलं वा, पहिल्यांदाच पाहतो मी तर मुलगी नकोच वाटतं सर्वांना. अरे बाबा काय नारी वाय पाहिलं तुम्ही, एवढं मोठं संकट भारतावर आलं तर 2 मुलींनी परतावलं. काय शक्ती आहे बरं त्यातली, एक दुसऱ्या समाजाची असूनसुद्धा काय निष्ठा आहे. याला धारणा म्हणतात, याला मेधा म्हणतात, धारणा शक्ती म्हणतात. काय धारणा आहे. आपला धर्म नसूनसुद्धा चांगल्या मोठमोठ्या ऑफिसरनं सॅल्यूट मारली. स्वतः पंतप्रधान राष्ट्रपती आणि रतन की खान येते, तिच्या पोटात राम लक्ष्मण हनुमान आले. लखुजी जाधव छत्रपतीचे आजोबा, आईचे वडील, हे रेणुका माता मला अशी मुलगी दे. 4 मुलं होते, मुलगी व्हावी म्हणून नवस केला रेणुका देवीला. माहूरगडावरी गो तुझा वास, भक्त येतील दर्शनात. माहूरगडावरी ग तुझा वास, येथील दर्शनास. पितांबराची खोन कास, भक्त येतील दर्शनास. रेणुका देवीला नमस केला, मला अशी मुलगी दे की तिच्या पोटी आईचा पुत्र दे गुंडा, त्याचा 3 लोकी झेंडा झाला पाहिजे. आणि म्हणून बाबा त्या रेणुका मातेने त्यांचा होरा ऐकला आणि मग जिजाऊ माँसाहेबाचा जन्म झाला. 3ऱ्या पिढीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. भोसले घराणं जे आहे ते सूर्यवंशातलं आहे आणि आईचं वंश जो आहे ते चंद्रवंश आहे. काय अभ्यास करतात महाराज, काय माऊलीने PhD केली, मी तिचं नाव संजीवनी काहीतरी नाव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर PhD केली. या घराण्याविषयी मी सांगितलं की जिजाऊ माँसाहेबाचं घराणं चंद्रवंशातलं म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं वंश. आणि भोसले घराणं जे आहे ते सूर्यवंशातलं आहे. सूर्यवंशातला शेवटचा बहुतेक राजा मानधांता राजाचं नगरी आहे ओंकारेश्वर. आणि त्या ओंकारेश्वरचं सिसोदिया नावाचा जो वर्ण आहे तो भगवान श्री रामरायाच्या वंशातलं म्हणजे कलियुगातलं वंशपर्यंतच माहिती. लवांकुशपासून तर राजा मानधांतापर्यंत आणि तिथून पुढं कलियुगापर्यंत सिसोदिया जो वर्णातले लोक आहेत किंवा ज्यांचं कुळ ते आहेत त्या वंशातले होते भोसले, सूर्यवंशातले. म्हणजे सूर्यवंश आणि चंद्रवंश
क्षात्रतेज आणि धर्मतेज एका ठिकाणी आलं म्हणून एवढी क्रांती झाली महाराज. काय संशोधन करतात. आणि म्हणून तो सूर्यवंशातला असल्यामुळं आणि त्यांनी पण भगवान शंभू महादेवाला नमस्कार केला. सूर्यवंशातले लोक भगवान शिवाचे भक्त असतात. रामरायानं कोणाची स्थापना केली? रामेश्वराची. आणि म्हणून देव हरिहरात भेद न मानलं पाहिजे. आणि यांनी भगवान शिवाची उपासना केली. शिखर शिंगणापूरला तुम्ही जर गेलात, कधी गेलात? कोणी गेलं शिखर शिंगणापूरला? जरूर जा. चैत्र महिन्यामध्ये यात्रा असते आणि डोंगरावर मंदिर आहे. भगवान शनी शिंगणापूर नाही, शनी शिंगणापूर शिखर. 5 नंदी तिथं पितळाचे एवढे मोठमोठे. तिथं शहाजीराजे गेले दर्शनाला आणि रात्री मुक्काम करावं. यात्रेला गेल्यानंतर त्या ठिकाणी रात्री स्वप्नात भगवान शंकर आले म्हणे, इथं पाणी नाही, तुम्ही राजे आहात, इथं काय पाण्याची व्यवस्था करा. तुमच्या वंशामध्ये फार मोठा कुलदीपक जन्माला येईल. अन्नदान संतोष, पाणीदान आनंद, आनंद होईल तुमच्या वंशात. म्हणून त्यांनी खाली 3 किलोमीटर खाली 2 किलोमीटर एक तळं खोदलं. त्या तळ्याला पाणी लागलं महाराज. असं नळ लागला. मी स्वतः तिथं जाऊन त्या नळाचं पाणी पिऊन आलो. रात्री गेलो आम्ही तिथं. म्हणे बाबा या जंगल आहे, खाली वाघ असतात, काय होऊन तिथं ज्यांनी तळं खोदलं ते मला पाहायचं. तिथं मी स्नान केलं. पाणी म्हणलं ही धार म्हणजे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा कमी पण होत नाही आणि जास्त पण होते. 350 वर्ष झाले. काय म्हणाल तुम्ही याला? म्हणून ते हो या 2 कुळातला एक भाग आहे. तशाच प्रकारचे या आणि अश्वपती राजानं तपश्चर्या केली. 18 वर्ष गायत्री मंत्राचा जप केला. प्रत्यक्ष गायत्री माता प्रसन्न झाल्यानंतर काय पाहिजे मला? म्हणे अशी कन्या दे मला की ती पतिव्रता असली पाहिजे, तिची देवावर सत्ता येईल अशी तिच्यामध्ये सर्व गुण पाहिजे. तुमच्यामध्ये 36 गुण आहे. स्त्रियामध्ये 36 गुण असावे. नुसतं गुण मिलन नको. खरं वास्तविक पती पत्नीचं किंवा मुला मुलीचं गुण मिळणं, 36 गुण मिळणं चांगलं आहे, पण सासूचं गुण मिळालं पाहिजे. सासूचं सोनाचं नाही मिळालं तर कसं होईल? सासूबाई तुम्ही आता म्हाताऱ्या झाल्या, तुम्ही आता दागिने घालू नका, मला लग्नाला जायचं, तुमचे दागिने मला द्या घालायला. म्हणजे मी काय घालू? म्हणजे तुम्ही सूर्यनमस्कार घाला, तुमचं आरोग्य चांगलं रे होईल की कोणती सासू तयार? अश्वपती राजांना अशाच प्रकारची धारणा केली. गायत्री प्रसन्न झाली आणि ब्रह्मदेवाची कन्या आहे गायत्री असं म्हणतात. म्हणून तिचं नाव सावित्री ठेवलं, कारण ब्रह्मदेवाच्या पत्नीचं नाव सावित्री आहे. म्हणून अतिशय गुणसंपन्न, आईवडिलाची आज्ञा, धार्मिकपणा हे पाहिजे मुलीमध्ये. महादेव यानं तुमचं कल्याण होईल. बाकी शिका, तुम्ही भरपूर शिका, पण आपल्या धर्माला, आपल्या संस्कृतीला विसरून नका करू. ती ऐश्वर्य तुम्हाला टिकणार आयुष्य नाही राहणार. ऐश्वर्यसुद्धा ही औदार्य सांगितलं भगवान, ही विभूती देवाची. तुम्ही शिका, भरपूर शिका, चांगलं पद मिळवा, चांगली नोकरी करा, सुविधा अशा चांगल्या आपल्या कुलसंपन्न मुलाशी लग्न करा, चांगल्या प्रकारचा संसार करा. कोणी संसाराची आणि निंदा केली? अवघाचे संसार सुखाचा करीणं, अवघाचे संसार सुखाचा करीणं, आनंदी भरीनं. 3 लोक कोणत्या संतांनी संसाराची उपेक्षा केली? म्हणून देव या संस्काराची आज गरज आहे. सर्वगुण संपन्न 36 गुण सावित्रीमध्ये. आणि वडिलांनी सांगितलं की बेटा तू आता उपवर झाली आहे, तुला ज्याच्याशी लग्न करायचं त्याच शिकार. स्वयंवर म्हणतात त्याला. आता पण ती पद्धत आहे, पण ती पद्धत चुकीची आहे. धर्मशास्त्रानं सांगतो तुमच्या मनात तुम्ही करा, आमचं काही म्हणणं नाही, माझं काही विरोध पण नाही. जे असेल तुमच्या प्रारब्धामध्ये त्या घडायला. तिने सांगितलं की बेटा तुला ज्याच्याशी लग्न करायचं आहे त्याच शिकार. आणि मी आता फिरायला जाते. 2 सैनिक घेतले बरोबर, फिरायला निघाली. घनदाट जंगल होतं, त्या जंगलात गेली. कर्मधरून साहेबानं जंगलाचं पाहत असताना एका जाळीतून एक वाघानं तिच्यावर हल्ला केला. ते दोघं होते बॉडीगार्ड, म्हणजे सैनिक गेले पळून. तिथं एक लाकूड तोडणारा होता, तो सत्यवान होता. तो शाल्व राजाचा मुलगा होता.
आपलं राज्य गेलं म्हणून खूप दुःख झालं आणि दोन्ही आईवडिलाचे डोळे गेले. आपल्याला एक मुलगा, दुसऱ्या राजानं परचक्रानं, आपण धार्मिक अंतकरणातली मंडळी, राजानं प्रतिकार केला नाही, त्यानं राज्य हिसकून घेतलं, यानं जंगलात राहावं लागलं. आणि मुलगा मात्र सुशील म्हणजे सत्यवान, लाकूड तोड करून लाकडावर त्याची उपजीविका करणारा तो मुलगा आईवडिलाचं पालन करायचा. तो झाडावरून उतरला आणि त्यांनी कोराडीनं त्या वाघाला मारलं. अंगाला खूप वर खडलं त्याला आग. वाघ अशी त्याची खूप झुंज झाली आणि सांगितलं की बाईसाहेब असं एकटं फिरू नये, जंगला आहे. म्हणजे तू कुठं राहतो? म्हणे मी इथं झोपडी माझी, मी तसं राजवंशातला आहे, पण आमच्या वडिलाचं आईवडिलांचं राज्य गेलेलं आहे, मी त्यांची सेवा करतो. असं सेवाधारी मुलगा पाहिजे देवा. हो, आज्ञाधारी पुत्र पाहिजे, पुत्री पाहिजे, म्हणजेच मुलगी पाहिजे, आईवडिलाची सेवा करणारी, आईवडिलाची आज्ञा पाळणारे. मुलाला मुलींना सुखाची प्राप्ती आहे. त्यांची इच्छित फलप्राप्ती कशानं होत असेल तर आईवडिलाच्या आशीर्वादाशिवाय दुसरं कोणा, आईवडील आणि गुरु तिघांचाच आशीर्वाद कामाला येतो महाराज. अनेकांना तुमच्या डोक्यावर हात फिरला तर तुम्हाला टक्कड पडेल, पण आयुष्य आशीर्वाद नाही मिळणार. माझ्या डोक्यावर हात ठेवा. एक महाराज आले आमचं, माझे दोन्ही हात धरले आणि डोक्यावर ठेवले, काहीतरी आशीर्वाद द्या. आता आशीर्वाद काय हात ठेवल्याने मिळतो का? संतांचा, देवाचा आशीर्वाद त्यांनी सांगितल्याप्रमाणे वागल्यानंतर मिळतो. साधू संत सांगून गेले त्यांचा बोध घे. साधू संत सांगून गेले त्यांचा बोध घे. सावधान होई बेड्या, सावधान होई, सावधान होई बेड्या, सावधान आईचं मुलं पाहिजे. आईस म्हणून कुळी कन्या पुत्र, अगोदर कन्या म्हटले संतांनी सुद्धा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचं हरिक वाटे देवा. देवाला हरिक वाटतो देवा. असे जर तुम्ही सुशील असाल, असे जर तुम्ही धार्मिक असाल तर देव तुमचं रक्षण करतोच. कोणाचं रक्षण करेल? परित्राणाय साधूनाम, काय त्याचं ब्रीत काय? अशा धार्मिक लोकांचं रक्षणासाठी तर मी अवतार घेतो. मन या दोघांचं रक्षण, तिचं रक्षण कोणी केलं? शुद्ध सात्विक भाव आहे तिच्यामध्ये, आईवडिलांची आज्ञा आहे, धार्मिक आहे. गायत्री मंत्राचं 18 वर्ष करणं गंमत आहे का महाराज? सद्गुरू जनार्दन स्वामींनी सुद्धा 16 वर्ष तपश्चर्या केली. तेव्हा कुठे ईश्वरी साक्षात्कार झाला. तेव्हा कुठे त्यांनी सांगितलं, भगवंतांनी सांगितलेल्या कर्मानं 7 प्रकारच्या भगवान शंकराचं मंदिराचा जीर्णोद्धार केला. दुसरीपर्यंत शिक्षण असणारे सद्गुरू जनार्दन स्वामी 4 वेद वाचू शकता. हे तुमच्यासारख्या बुद्धिजीवी लोकांसाठी फार मोठं आव्हान आहे महाराज. वेद वाचू शकतात तुम्ही. परदेशी जोड पाहिलं आणि ते विचारायला लागलं तुम्ही ध्यान करतात का, करतात का? दुसरा दुभाषिक होता आमच्यासारखा तिथं एक, ते सांगत होतं बाबाजी हे विचारतात तुम्ही ध्यान करतात का, तुम्ही ध्यान. बाबाजी सांगायचे अशा प्रकारे ध्यान करा, अशा प्रकारचं बसा, अशा प्रकारचं आसन लावा, भगवान शंकराचं ध्यान करा. ते मराठीतून सांगायचे. तो मुलगा इंग्रजीमधून सांगायचा त्यांना. परदेशी लोक आता पुष्कळ लोक परदेशी, आता पहा तुम्ही वाऱ्याला सुद्धा परदेशी लोक येतात. काय आश्चर्य, व्हॉट इज द वंडरफुल. एक म्हातारे नाचत होते 80 वर्षाची. व्हॉट इज युअर एज? तिने सांगितलं. काय म्हणते? आणि आई तुमचं वय किती? माझं वय मानमोडीचं जन्म झालं माझं. त्याला काय सांगता येतं? ती डोक्यावरून तुळस घेऊन नाचत. हो हो, व्हेरी वंडरफुल. वंडरफुल नाही म्हणे, पंढरपूर. श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम. किती आदर आहे बाईसाहेब. तुम्ही राजकन्या आहात, असं एकटं फिरू नये. फिरावं तर जोडीदार जीवाचं पाहिजे. आता बॉडीगार्ड जो असतो तो जीवभावाचं पाहिजे. पैसे घेऊन नोकरी करणारा नको. छत्रपतीकडं पैसे घेऊन नोकरी करणारे होते. प्रत्यक्ष मृत्यू समोर आहे. 300 मावळे संपलेले, एकटा बाजीप्रभू आहे, पण त्याने सुद्धा 300 येऊन मारले. आपल्याकडून 300 कांदे कापा तुम्ही, किती हात दुखत पहा. ते मुंडकी कापायचे,
ते कांदे कापायचं काम नाही, गंमत आहे का? समोर मृत्यू आहे. याला म्हणतात निष्ठावंत भाव. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. आणि करते वर्म पाऊन हे. आणि करते वर्म पाऊन हे. आई साहेब तुम्ही असं एकटं फिरू नये म्हणून तिनं मनाशी ठरवलं की नाही लग्न करायचंच याच्याशीच, सत्यवानाशीच करायचं. राजाला सांगितलं की मी माझं वर घेतलेलं आहे पाहून सत्यवान. तितक्यात नारद महर्षी आले. आता कोणी साधू संत आला की विचारतात लोक, आमचं भविष्य सांगा, आमचं पुढचं आयुष्याचं काय सांगा. साधू संताला विचारतात लोक. तसं अशुपती राजानं विचारलं की नारदांना की नारदा, माझ्या मुलीने सत्यवानाशी लग्न करायचं ठरलं आहे, काय भविष्य यांचं पुढचं आयुष्य कसं जाईल. नारद इथे त्याने डोळे लावले, सांगितलं की राजा सत्यवान आहे, चांगला आहे, गुणवान आहे, सगळं काही आहे, पण ब्युटिफुल थिंग्स ॲट शॉर्ट लाईफ. सुंदरतेला आयुष्य कमी असतं, सुंदर वस्तूला आयुष्य कमी असतं. फुल उमललं किती वेळ राहतं, परत उजून जातं. सत्यवान खूप सुंदर आहे, सर्व गुण संपन्न आहे, पण आयुष्य कमी आहे आणि अपघातानं मरण आहे. सांगता येतं माणसाला, फेस रिडिंग म्हणतात त्याला. आता पुष्कळ अभ्यास झाला त्याचा, लोक करतायत. अभ्यास करून सांगितलं पाहिजे, असं काही ठोकायचं काम न केलं पाहिजे. नाहीतर काही ठोकतं तो. इतक्या दुकानदार चालले आजकाल, काय सांगू तुम्हाला. आणि दरबार आणि रोगच तेवढे, समस्या तेवढे, त्यांचं काही चुकलं नाही. त्यामुळं आमच्या लोकांत चांगलं चालतं धंदा. सत्याची जाणीव नाही, जाणीव नाही, खोट्याला भाव अज्ञानी लोकांचे तिकडच नाव. अज्ञानी लोकांची तिकडच धाव. अल्पाविषय काही असो, मला त्याच्याशी त्या सत्यवानाशीच लग्न करायचं. राजाने मोठ्या आनंदानं लग्न लावून दिलं. आईवडिलांची सेवा करणारा सत्यवान आणि पत्नी पण चांगली सुविध मिळाली, पतिव्रता. अरे बाबा 18 वर्षाच्या साधनेनं मिळालेली ती गंमत आहे का. आणि म्हणून देव हो, दोघांचा संसार चांगला चालला. इतकं दुःख कष्ट, जंगलामध्ये राहायचं, लाकडं तोडायचे, ते विकायचे, त्याच्यावर उदरनिर्वाह करायचा. अशा प्रकारचं आज प्रदोष आहे. एकादशीच्या दुसऱ्या दिवशी कालचा उपवास, मोळी विकली नाही पण उपवास करायचा, तर त्या एकादशी दिवशी निराहार करतात. कारण ती निर्जल एकादशी, कालची परवाची निर्जल एकादशी होती, पाणीसुद्धा नाही. दशमीच्या दिवशी दुपारी जेवण करायचं, रात्री फक्त पाणी प्यायचं. एकादशी दिवशी पाणीसुद्धा प्यायचं नाही. आणि द्वादशीचे पारणं सोडायचे, भगवंताची पूजा करायची. भगवान नारायणाला बिलो आणि तुळशीपत्र व्हायचं, पंचोपचारानं पूजा करायची, मग उपवास सोडायचं चांगल्या प्रकारचं नैवेद्य दाखवून. यानं अशी जर एकादशी केली कोणी तर 24 एकादशीचं पुण्य आहे. जर 12 महिन्याची 24 एकादशी असतात तेव्हा निर्जल एकादशी, कारण एकादशी जन्मच निर्जल एकादशी दिवशी झालेला आहे. ते सांगायचं नाही. निर्जल एकादशी दुसऱ्या दिवशी प्रदोष, लाकड तोडायला गेला, खाली पडला, गतप्राण झाला. तितक्यात यमराजा आला, यमराजा घेऊन चालला. ते सावित्री पण त्याच्या मागं चालली. महाभारतात महापर्वामध्ये कथा आहे. सावित्री पण त्याच्या मागं चालली. काय अधिकार आहे. पतिव्रतेचा भाव, तिचा पती तिला देव. पतिव्रतेच्या दारामध्ये पतित पावन हात जोडून उभा राहतो, एवढा अधिकार आहे. पतिव्रतेची श्रद्धा देवावर असते. पतीशिवाय दुसरं काहीच नाही, दुसरीकडं लक्ष नाही, दुसरीकडं काही नाही. आता शक्य नाही. ते त्यावेळेचं भाव आहे. ते त्रेतायुगातला भाव आहे. प्राण घेऊन चालल्यानंतर खरं आहे, एक काळा पुरुष येतो, तो आपला प्राण घेऊन जातो, तो आपल्याला दिसत नाही. अतींद्रिय दृष्टी ज्याला असते त्याला तो दिसतो. जे अभ्यास करतात त्याला तो दिसतो, बाकीच्यांना नाही दिसत. बाकीचे काही बेसूर आवाज काढतात,
भीती वाटते. काहींना भीती वाटत नाही, जे परमार्थामध्ये आहे त्यांना भीती वाटत नाही. आणि म्हणून प्राण घेऊन चालला तर सावित्री त्याच्या मागं मागं चालली. कोण माझ्या मागं येतं म्हणून यमराजाने मागं वळून पाहिलं. पुत्री, अगं मला देवाची आज्ञा आहे, मृत्यू सर्व शेवट आहे, मृत्यू सर्वांचं मित्र आहे, मृत्यू सर्वांना घेऊन जाणार आहे. म्हणून भगवंतांनी विभूती सांगितली माझी, सर्व हारस्य, सगळ्याला हरण टाकतो. कालखंड काल मृत्यू कालाग्नी कालनाशनम नमामि शीर्षा देवम किम न मृत्यू करशती. माझा अधिकार आहे किंवा मला ते काम दिले देवाने, ते केलं पाहिजे. पहा संस्कार कसे असतात. यमराजा तुम्हाला पुत्री म्हणलास काय? यमराजा तुम्हाला पुत्री म्हणलास, मी पतिव्रत आहे, जिथं पती तिथे पत्नी. तो घेऊन चाल, मलाही घेऊन चाल, शास्त्र आहे, मला त्यांच्याशिवाय दुसरं कोणी. जीवस्य कंठस्य धर्मेची अर्थेची कामेची नाचे तरामी नाचे तरामी. वेदाचं वाक्य आहे महाराज. प्रतिज्ञा करा, तुम्ही हातात हात देताना अंतरपाठामध्ये दोघांच्या हातात, नंतर होम करतात, बोट घालून को आहे ना, पण होम करतात. कस तरी काड्या जाळतात त्याच्यात, कोणाचं लक्ष नसते तेव्हा मगडं. आम्ही तिथं लग्न होते ते पाहतो. म्हणून द्या हो, एक प्रमाण सांगायचं ठरला म्हणजे संतोषगिरी महाराज करतात, श्रवणगिरी महाराज करतात, संन्यासी लोक करतात. माझ्या मुखाचं नाही. ज्यांना प्रत्यक्ष दत्ताचा साक्षात्कार झाला असे वासुदेवानंद सरस्वती महाराज, ते गाव 100 वर्षापूर्वी पायी सर्व दत्तस्थानं त्यांनी परिक्रमा केली, नर्मदा परिक्रमा. पण तो ब्राह्मणाच्या हातच खायचे. अगोदर दत्त महाराज जायचे, तुमच्याकडं महाराज येणार आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही साफसफाई करून ठेवा, ते फार कर्मकांडी आहे, आणि त्यांच्यासाठी शुद्ध स्वयंपाक करून ठेवा. दत्त महाराज जाऊन सांगायचे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमच्याकरता नाही. संन्यास घेऊन 36 वर्ष झाले तर त्याला यती पदवी प्राप्त होते, यती अवस्था प्राप्त होते. आणि श्री नरसिंह सरस्वती महाराज सांगतात की यतीने घरात राहू नये, घरात जाऊ नये. आता थोडंसं अवघड आहे, धार्मिक कार्यात सुद्धा न जाऊ नये. अवधूत त्यांचं जर अनादरण झालं तर नुकसान त्यांचं नाही, त्यांचं. म्हणून आपणच अवधूत 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 म्हणजे अवधूत 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 म्हणजे आकाशासारखा, आकाशासारखा. 1978 ते 2025 लावा किती वर्ष झाली. आग्रह करतात रोहन की आमच्याकडे या, तुमच्याकडे. राग येतो काही भरे तर रागे भर. आमचे मधुगिरी बाबा तर धर्म काय सत्यकर्म व्हावे साहे घातले भयनार का जाणे. त्याची आवाज त्यांना सर्व समजतात. समक्षेत्रूचे मित्र छतता माना अपमान शीतोष्ण सुखदुःखे तुल्य निंदा असतो तिरमावणी. कोणी स्तुती करेल, कोणी निंदा करेल, अशी स्थिती होऊन जाते. त्याला यती म्हणतात. आणि यतीने कोणाच्या घरी जाऊ नये, अंगणातच बसावं. एवढंच काय, पण परिक्रमा करताना ते कोणाच्या वस्त्रीत सुद्धा बसले नाही. भर पावसात बसून राहिले, भर उन्हात बसून राहिले ब्राह्मणाच्या घरासमोर. ही अवस्था आहे. आता हे सर्वसामान्यांना समजणं आहे. बाबा मला त्रास आहे बाबा, मी नाही येत. आम्ही संतोषगिरी मग पुष्टी देऊन सांगतात. हे त्याच्या मागचं मर्म आहे. देवा आता काय तुका म्हणणं जाण्याची मर्म तो द्यावं संसारी. आणि म्हणून देह महर्षी नारदानं सांगितलं का अल्पायुष्य. यमराजानं सांगितलं की पुत्री असं करू नकोस, तुला आयुष्य आहे अजून. त्याने मला ते आयुष्य लागत नाही, मला पण घेऊन चाल. तिनं हट्ट धरला.
आता यमराज येते, यमराज म्हणजे तब्येत चांगली, ते म्हणे बेटा मी तुझ्या पाय पडतो पण तू असं करू नको, तुला वाटलं तर माझ्याकडून काय लागेल ते 3 वर मागून घे, पण तू सत्यवानाबरोबर तुला नेता येणार नाही. मग तुम्ही म्हणताच तर मग 3 वर मला पाहिजे, देणार आहे ना तुम्ही? म्हणे असं करा, माझे जे सासू सासरे त्यांना परत दृष्टी द्या आणि त्यांचं राज्य त्यांना परत मिळालं पाहिजे. यमराजानं सांगितलं मी सांगतो देवाला, दृष्टी येईल, राज्य पण मिळेल, आणखीन काय पाहिजे? आणखीन एकच पाहिजे की माझ्या सासू सासऱ्याची जो नातू राहील तो राज्यावर बसला पाहिजे आणि त्याच्या डोक्यावर आणि छत्रपती पद पाहिजे. यमराजाच्या लक्षात आलं नाही. तुम्हाला सांगितलं की यमराजा तथाच तो चालले पुढं, तरी सावित्री मागच ते प्रेत आहे, ते सावित्रीनं त्या वडाच्या झाडाखाली ठेवलं. हे वडराजा तू प्रत्यक्ष भगवान शंकर आहेस, जटास माझ्या पतीच्या प्रेताचं रक्षण कर. 3 दिवस श्री यमराजाचा आणि सावित्रीचा संवाद आहे. 24 वर्ष एका ठिकाणी एका खोलीमध्ये ध्यान धारणा करणारे 100 वर्षापूर्वीचे महर्षी अरविंदांनी प्रत्यक्ष सावित्री व्हिजिटेड दिस होली प्लेसेस असा एक ग्रंथ लिहिला. काही नाही, जास्त नाही, 400-500 पानाचा असेल. इंग्रजीमध्ये आहे, मराठीत आहे, हिंदीमध्ये आहे. प्रत्यक्ष यमराजाचा आणि तिचा संवादाचं प्रत्यक्ष लिहून असं समोर पाहून लिहिलं त्यांनी. गंमत नाही ती. वडापाशी त्या सांगितलं की हे भगवान शंकरा माझ्या पतीचं प्रेताचं रक्षण करा आणि मी तिथून आलं तुमची यथोचित पूजा करील. म्हणून वडाला प्रदक्षिणा करावी, आंबे व्हावेत आणि कळश ठेवून पूजा करावी, त्याला एडे मारावे. 7 जन्माला हात. आता सुशिक्षित मंडळी बाय माणसं, पण आता दोघं नवर बायको सुशिक्षित, आणि त्यांनी सांगितलं की मी आता वडाची पूजाला चालले. तासभर ब्युटी पार्लरमध्ये जाऊन आले, चांगल्या प्रकारची मॅचिंग साडी वगैरे घातली. तोपर्यंत 11 वाजले. हो म्हणे मला ते वडाची पूजाला जायचं आहे, तुम्ही मला जर वेळ लागला ना तर तुम्ही भाजीपाला घेऊन या, खूपच वेळ लागला तर कुकर लावून ठेवा, आंबे घेऊन या, रस करून ठेवा. सकाळची गेली 11 वाजेपर्यंत. तो घरात बसल्या बसल्या तो सत्यवान काय म्हणेल, हिच्या अंगावर वड मोडून पडला तरी चालेल. श्रीराम जय जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम. वड साहेब नुसतं शो झालं हो. आता पिंपळाचं झाड आहे, तर बायका आल्या आणि त्याला गुणवून राहिलं, किती सुंदर वड आहे. अरे म्हणलं माऊली तो पिंपळी, वड आणि पिंपळाचा भेदसुद्धा माहीत नाही, मग शो नाही तर काय, ओनली फॉर शो, नॉट अध्यात्म, नॉट धर्म, काय रे नाही, काय नाही. मग काय कर, नाही तर वडाची फांटे आणतात, श्री घरात राहतात. कागस आता एवढा त्रास देतात, ते दारू पितात, हे करतात, तुला त्रास देतात, तरी तुझ्या वडाला सांगते मला 7 जन्म हातपती मिळालं पाहिजे. असं का बरं? सुशिक्षित मंडळी एक ग्रामीण भागात नाही. अगं तुला माहीत नाही, पहिल्यापासून ट्रेनिंग दिली मी यांना, आता हे चांगले काम करतात. 7 जन्म ट्रेनिंग द्यायचं काम राहणार नाही ना, कळलं तुम्हाला? एका जन्मात 7 जन्म दरवेळेस सांगायचं काही कारण नाही ना, अगोदर शिकवलेलं असतं. सांगायचा आत्मर्ग हा विनोदाचा भाग सोडा. प्रत्यक्ष भगवान शंकराने त्या प्रेताचं रक्षण केलं आणि ना यमराजाने तत्वस्तू म्हणलं, म्हणे रे यमराजा, माझे हे जे सासरे आहेत शाल्व राजे, त्यांना दृष्टी येईल, त्यांना राज्य मिळेल, पण 3रं वर काय तुम्ही ऐकलं का चांगलं, त्यांना नातू व्हावा आणि त्याच्यावर त्याला राज्यपद मिळावं, त्याच्यावर छत्रपतीपद प्राप्त व्हावं. मग आता मला सत्यवानाशिवाय थोडी पतीनं मुलगा होणार आहे.
यमराजानं सांगितलं भाऊ धन्य आहे तुला. भगवंताकडे गेले, ब्रह्मदेवाकडं, चित्रगुप्ताकडे गेले. हे काय आता मी वर देऊन तर फसलो. अरे म्हणे बाबा ती पतिव्रत आहे, आम्ही सुद्धा तिच्या अंकित आहोत. सीता, तारा, द्रौपदी, मंदोदरी, पतिव्रता, गांधारी हिच्या ताब्यामध्ये आम्ही सर्व आहोत. तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता. तुझ्यामुळं आणि तिच्या पतिव्रतेच्या भावामुळं तुझं आयुष्य वाढलं, सत्यवानचं आयुष्य वाढलं. ती पतिनिष्ठा आहे तिची, आणि तिच्या वडिलाची किती पुण्याई. आपण म्हणतो ना वाडवडिलाची पुण्याई कामाला येते, सासू सासऱ्याची पुण्याई कामाला येते, नवऱ्याची पुण्याई कामाला येते. त्यानं आयुष्य वाढतं. खरं सांगतो तुम्हाला, भविष्यशास्त्राचा सिद्धांत सांगतो की तुम्ही जर एखाद्या महात्म्याची आणि 12 वर्ष जीवश्य कंठ तनुमनुजीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. माऊलींनी जसं लिहिलं आहे की तनुमनुजीवा भावाने तुम्ही जर एखाद्या महापुरुषांची सेवा, सत्पुरुषांची सेवा 12 वर्ष केली तर तुमचं आयुष्य तर बदलून पाहिजे आणि आयुष्याची रेषासुद्धा बदलून जाते. खोटं नाही याच्यामध्ये काही. अनुभव सिद्धांत आहे हा, मी काही ठोकत नाही. जे सांगितलं गुरुदेवानं ते सांगणार, ज्याचा अनुभव आला ते सांगणार. माझ्या गुरुदेवांचं लीलामृत सांगणार, माऊलीचं लीलामृत सांगणार. माऊलीला किती वर्ष आयुष्य होतं? 16च. निवृनाथाने विनंती केली, 2 वर्ष वाढले. प्रत्यक्ष ब्रह्मचैतन्याची शक्ती मुक्तबाईने प्रार्थना केली, 2 वर्ष वाढले. प्रत्यक्ष भगवान ब्रह्मदेवाचे अवतार स्वपनदेवाने विनंती केली, 2 वर्ष, 6 वर्ष वाढले. 16 आणि 6 22 वर्ष. मग काळावर सत्ता नाही. प्रतिव्यक्तीची काळावर सत्ता असते आणि भगवत भक्तांची सुद्धा काळावर सत्ता असते. तुकाराम 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 तुकाराम. राम घेता कापे तुळशीपत्र पाणी, नाम घेता कापे. धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. म्हणून देव नारी शक्तीला कमी समजू नका. ती आपली जननी आहे, धारण करणारे मंत्र धरती म्हणतात. असं जर तिचा पतिव्रत्याचा पतिव्रताचा भाव असेल तर दोघांनाही चांगलं प्रकारचं जीवन जगता येतं. पत्नीचं पुण्य जास्त असेल तर ते पतीला कामाला येतं, त्याचं आयुष्य वाढतं. भगवान श्रीरामाचं पुण्य कमी होतं आणि सीतामाईचं पुण्य जास्त होतं. हे फक्त विश्वामित्राला माहिती होतं. हे अवतारी आहे पण या पुण्याचा साठा लागतो. बाबाजी सांगायचे की पुण्य असेल तर काय होणार नाही. तुमच्याजवळ पैसा आहे, तुम्ही सोनं विकत घेऊ शकता. पैसा नसल्यावर काय घेणार? जसं पुण्य आहे तर सर्व गोष्टी अनुकूल होतात. तस्याहम सुलभ पार्थ. म्हणून विश्वामित्राने मागणी केली भगवान दशरथ राजाकडं की मला भगवान श्रीरामाने लक्ष्मण दे, माझ्या यज्ञाचं रक्षण करायचं. दशरथ राजांना नाही सांगितलं, पण वशिष्ठ महामुने त्रिकाल ज्ञानी होते, त्याने सांगितलं की तू रामरायाला पाठवून दे. यांच्याकडं फार पुण्य आहे, यज्ञाचं पुण्य ते याला अर्पण करतील तर सीतामाईच्या पुण्यापेक्षा जास्त पुण्य झालं तरच सीतामाईशी लग्न होईल. आणि ती आदिशक्ती, ती चैतन्य शक्ती जी मुक्ताबाईमध्ये आहे. म्हणून देव हो ती यज्ञाचं सर्व पुण्य श्रीरामाच्या चरणी समर्पित केलं. सेवा केल्यानंतरच मिळतं महाराज, तसं नाही मिळत. फुकट काय जगामध्ये? फुकट काहीच नाही, सगळ्या गोष्टी विकत आहे. पुण्यसुद्धा तसं मिळत नाही. यश पुण्य न लभते. म्हणून यश जे आहे यात असेल, माणसाला यश पाहिजे असेल तर पुण्य करा.
पुण्य करायचे, धार्मिक व्रत करा, तीर्थ व्रत नेम धरी रे करुणा आणि शांती दया पावना हरी करी. तीर्थ करावं, व्रत करावं, नेम करावं. आई गेली असेल तर आई वडिलाला तीर्थयात्रेला घेऊन जावं, वडील गेले असेल तर आईला तीर्थयात्रेला घेऊन जावं. अशा प्रकारची आपली धर्ममर्यादा आहे. आणि म्हणून द्या हो, सावित्रीच्या पुण्यानं सत्यवानाला आणखीन आयुष्य प्राप्त झालं. आणि म्हणून द्या हो, असा पतिव्रतेचा भाव असतो. म्हणून तिथं वडाचं पूजन का करावं, की माझ्या पतीचं रक्षण केलं. हे महादेवा, तू महादेव आहे, देवादिदेव महादेव. शमिती कल्याणम भोईती करतात, तू सगळ्याचं कल्याण करणार आहे. म्हणून त्याला गहू पंचपक्वान्नाचं नैवेद्य दाखव, आंब्याचं नैवेद्य दाखव. पण असं आहे महाराज, आपल्यासाठी हापूस आणि वडासाठी फक्त बारीक बारीक गोट्या. आपल्यासाठी केशर. गावठी आंबे नाही का तुमच्याकडं बारीक बारीक, ते पोरच उचलून घेतात. ब्राह्मणाचं त्या ब्राह्मणाकडून पूजा करून घ्यावी, कलश करावं, वन्या वाचन करावं. आता कुठं राहिलं ते? गप्प करते, फोन चालू, वडाला गुंडळून राहिले. असं पण पाहिलं नाही. आमच्या तिथं वड समोर वडे म्हणून फोन चालू, माझा तुझा काही संबंध नाही, आता काही बोलायचं काही कारण नाही. आज तुम्ही भांडणं करू नका, आज मला वड सावित्री आहे. वडाला वड्या, त्या वेड्यामध्ये ती आलं, जन्मभर बसा वेडे घालीत. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. धार्मिक कार्याचं फक्त प्रदर्शन झालं, दर्शन नाही राहिलं. म्हणून मला तुम्हाला राग येईल माझं बाबाजी बोलायचा. पण हे समजून घ्या, वडसावित्री पौर्णिमा कशी करायची, किती मनाभावाने करायची, किती प्रसन्न चित्तानं करायची, किती चांगल्या प्रकारचं दोघांचं संगनमत पाहिजे. जीवश्य कंठश, नाहीतर मंदिरात घंटा संसारात तंटा. याला काय अर्थ आहे? संसार सुखासाठी हे उपाय आहे. काही उपाय ते थोडा, असे उपाय संसार सुखाचे ते साधू संत सांगतात, ते ऐकलं पाहिजे. नुसतं प्रवचन ऐकू नये का, मगानं सांगितलं मनापासून ऐका. कानानं ऐकणं वेगळं आणि अंतःकरणानं ऐकणं वेगळं. कधीतरी मध्ये गेलं पाहिजे आणि मग त्याचं थोडंफार अनुकरण झालं पाहिजे. तुमच्या सुखासाठी आमचं काय तरी, आम्हाला फक्त सुखा मार्ग दावून गेले आधी दयानिधी सांगते ते. दया धर्म का मूल आहे. आम्हाला धर्मकार्याचं कार्य करायला सांगितलं आमच्या गुरुदेवाने भगवंताने, म्हणून आम्ही कार्य करतो. ज्यांना घ्यायचं त्याचा संसार सुखात झाला, ज्यांनी नाही घेतलं त्यांना दुःख मिळालं, त्याच्यात आमचं काय. आणि म्हणून दे हो, वडसावित्रीचं व्रत अशा प्रकारचं आहे. आणि या व्रताचं दर महिन्याला कोणतं न कोणतं जे व्रत आहे. पुढच्या महिन्यामध्ये गुरुपौर्णिमा आहे, दीप अमावस्या आहे. त्या दिवशी दीपा धुवून चोवून, आपल्याकडे निरंजने असेल, काही समय असेल ते धुवून घ्यायचे. आता लाईट नाही गेले, पुले कंदील असायचे धुवून घ्यायचे. पण त्या अमावस्या दीप म्हणजे ती तमस्वर महा ज्योतिर्गम आहे. ती अमृताची कडं घेऊन जाणारा उजेड येतो आणि आपण त्याला वेगळंच नाव दिलं. काहून सतलं नाही सांगत, तुम्हाला ध्यान नाही देत. उद्यापासून श्रावण सुरू होऊन राहिलं, उद्यापासून श्रावण सुरू होऊन राहिलं. है, उद्यापासून श्रावण आहे म्हणजे आज काय आहे? जाऊ द्या, आपण सर्वजण आलात. भगवान श्री जनार्दन स्वामीच्या कृपेने, शक्तीने, स्पर्शेने झालेली वाङ्मय सेवा, या गरीब लेकराचे बाल बोल तुम्ही ऐकून घेतलं. माता पितासारखं तुमचं प्रेम आहे. म्हणून सर्वांना पुनश्च एकदा नमस्कार करतो. झालेली सेवा सद्गुरू जनार्दन स्वामीच्या चरणी समर्पित करतो. शिवाय आणखीन आम्हाला अशीच प्रकारची सद्बुद्धी सत्यवानासारखी, सावित्रीसारखी द्यावी. आमच्याकडून असं सतत धर्मकार्य करून घ्यावं म्हणून प्रार्थना करून आपण या ठिकाणी थांबूया. नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम. जय सद्गुरुदेवा सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. सर्वांनी हात जोडा. या